गेम ऑन होतोय. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू या खेळून काढलाय. निलेश कालेकर होते मात्र डिमिड विकेटला चेंडू गेलाय जयेशच्या हातामध्ये. तोपर्यंत या 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावांचा श्रीगणेश होईल. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. 2 धावा धावफलकावरती. प्रसाद आणि योगेश अशी जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक प्रशांत हाताळतोय. ऑन साइडला हा फटका पाहायला मिळतोय. काउ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत जयेश. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने आणखीन धावफलक पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने नक्कीच धावफलक पुढे सरकते. धावांचा श्रीगणेश होते. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. ते षटक इथे हाताळतोय गोलंदाज प्रशांत. गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू इथे मात्र स्लो गतीचा चेंडू होता. स्वीट शीटचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पंचांकडे कटाक्ष टाकला होता मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले. नक्कीच पंच 2 ऑफिशियल पंच आपण पाहताय मेन पंचांच्या भूमिकेत असतील फिरोज खान सर. स्क्वेलेकच्या पंचांच्या भूमिकेत असतील धर्मेंद्र वर्मा सर. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इथे पेश केला जाते प्रशांतच्या माध्यमातून. नक्कीच चांगली गोलंदाजी सगळ्याच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. गोलंदाज प्रशांत गोलंदाजी माग वरती आहे. जे बजरंगी मानकिवली संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. झेलची संधी होती. निलेश कालेकर आहेत झेल खाली आणि इथे कोणतीही चूक होणार नाहीये. पहिला हादरा लागेल तर म्हणजे सोनिवली टीमला. तर यापुढील होणारी लढत असेल न्यू स्टार मानकिवली विपक्ष ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड. तर दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचंय. तर 1 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊन साठी आलेत फलंदाज हरेश. चेंडू मध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. पहिले षटक्या संपतीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे षटक गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज वैभव नवले घेऊन आलेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे योगेश. नक्कीच सोनिवली टीमचा आम्ही खेळ इरंदरच्या मैदानावरती पाहिला होता. एक मोठी धावसंख्या नक्कीच 93 धावा धावफलकावरती लावण्याचं काम केलं गेलं होतं त्यांच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी सुरुवात खराब पाहायला मिळते. 4 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 4 पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पुढचा चेंडू त्यामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू काढलाय अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा. दुसरं षटक आहे गोलंदाजी मार्क होती वैभवचा. पुढचा चेंडू मध्ये स्कूपचा फटका खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये
आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहे. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. सोनिवली विपक्ष जयबजरंग मानकिवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून निलेश कालेकर यांनी सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आमंत्रित केलं होतं सोनेली टीमला फलंदाजीसाठी. इथे माझा मोठा फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे जयेश. एखाद्या ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील. इथे मात्र धावचीची संधी होती. फेकी देखील चांगली आली होती. कलेक्शन तिथे खराब पाहायला मिळालं वैभवच्या माध्यमातून. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका तिकडे पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. पुढचा चेंडू गिशा बॅट मधून षटकार आलाय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागला त्या 7.00च्या सरासरीनुसार 14 धावा. तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल. नक्कीच सातत्याने जर विचार केला विजयी तर प्रशांतचा खेळ दिवसेंदिवस खूप चांगला पाहायला मिळतोय. जयबजरंग मानकिवली टीमच्या माध्यमातून संघाला सावरण्याचं काम नक्कीच केलं जात आहे. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक विजय नबले देखील जॉईन झाले सकाळच्या 17 पासून. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 10 क्रिकेटची संपूर्ण टीम सज्ज आहे. गणेश म्हात्रे, राहुल म्हात्रे आणि ऑफिशियल कॅमेरामन ऋषिकेश पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पहिला चेंडू इथे मात्र मेडॉनला क्षेत्ररक्षक होते. ते खराब क्षेत्ररक्षण नीरजच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळालं. बॅकअप चांगलं आलं नरेंद्रच्या माध्यमातून. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करतोय प्रशांत. राऊंड द विकेटने मारा करेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र मिश्रण गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. स्लो गतीचा चेंडू हाताळला जातोय. वुडलँड स्पॉटवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सहज जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आता मात्र सुरू आहे प्रशांतची. प्रशांतने पहिले षटक हाताळलं फक्त 4 धावा खर्च केला. दुसरे षटक वैभवने हाताळलं 10 धावा. पुढचा चेंडू लो फुटा चेंडू आहे. वडिश लॉंगॉनला चेंडूला तटवला गेले. आउटफील्ड खराब आहे. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा दमदार चौकार. नरेंद्र आले होते चेंडू खाली. मात्र आउटफील्ड इथे थोडीशी खराब पाहायला मिळते. चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले चेंडूला. चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती आहे. महागडं षटक नक्कीच पाहायला मिळतंय. एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र चांगलं कमबॅक केले गोलंदाज प्रशांतने. सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना मात्र जिंकला शिवशक्ती क्रीडा मंडळ खरबई या टीमने. दुसरा सामना नक्कीच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान सोनिवली विपक्ष जयबजरंग मानकिवली. एकदा इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंगअपच्या डोक्यावरून बन बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी.
ड्रिंक्स घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. धाफलक्यावरती धावा झाल्या त्या 30 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे थँक्यू. दुसरा फास्ट खेळा. तर या पुढील होणारी लढत असेल उमसाई क्रिकेट संघ एरंदाड विपक्ष न्यू स्टार मानकिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण रेडी राहायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 10.0 सरासरीने 30 धावा धाफलकावरती. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नीरज. स्ट्राईक इनला असेल फलंदाज योगेश. नॉन स्ट्राईक इनला हरेश. तर त्याच दरम्यान सन्माननीय अनिल भोई साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. जे बजरंग मानकिवली आपण एन्जॉय करताय. जय बजरंग चषक 2021 दुसरं पर्व. नीरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. चौथं षटक घेऊन स्ट्रायकिंगला फलंदाज आहे योगेश. स्ट्रायकिंगला हरेश. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साईडला खेळून काढायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथे नक्कीच पाहायला मिळेल. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळते. 10 क्रिकची संपूर्ण टीम सज्ज आहे या सामन्यांचं थेट प्रेक्षेपण पोहोचवण्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फुटवर्कचा वापर अजिबात पाहायला मिळत नाहीये फलंदाजच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. धाफलक्यावरती धावा स्थगित आहेत. धाफलक्यावरती धावा झाल्या ते 30 धावा. या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाज नीरजला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळते. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करते अवई सफर. चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार 7 धावांसाठी. थँक्यू. माझा हल्ला चढवलाय तिसऱ्या चेंडूवरती. इथे माझा अगोटप्पा चेंडू होता. पुलचा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. प्रतिम गोलंदाजी नक्कीच कमबॅक करतोय नीरज. आपल्या गोलंदाजी मार्कवरती षटकार आल्यानंतर धाफलक्यावरती धावा झाल्या ते 36 धावा. 36 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. निलेश आहेत झेल खाली. इथे मात्र झेल कॅरी करायचा होता. प्रयत्न खूप चांगला होता. प्रयत्न फसलाय. झेल जमिनीला दान झालाय. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 39 धावा. 39 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू
इथे मात्र आखोटप्प्या चेंडू आहे, चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार, काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पुलचा हा सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला फलंदाज योगेशच्या बॅट मधून. नक्कीच तर आपण ग्राफ पाहिला तर पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकात 16 धावा, चौथ्या षटकात 15 धावा आल्या. धावफलकावरती टोटल धावा झाल्या त्या 45 धावा. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक घेऊन निलेश कालेकर गोलंदाजी मागवते. इथे मध्ये बॅक टू द बॉल चेंडू खेळून गेला वाईड लॉंगला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा उदी होता. एका धावेने धावफलक पुढे सरकेल 46 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला येईल आता फलंदाज हरीश ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय शेवटच्या चेंडू वरती. अप्रतिम गोलंदाजी एमएस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे सोनिवली टीमला. हरीश बॅक टू दी पवेलियन. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी साठी या ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड विपक्ष न्यू स्टार मानकिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या आपण नाणेफेकीसाठी. चला ओमसाई एरंदर संघाचा कर्णधार या नाणेफेकीसाठी. इनिंग्स ब्रेक मध्ये नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. निलेश कालेकर गोलंदाजी मागवती गोलंदाजी करतात, स्वतः कर्णधार आहेत. नक्कीच कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणून म्हटलं जातं. तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते निलेश कालेकर यांच्या माध्यमातून. तर ऑन साईडला चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत मिडॉनला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं प्रशांतच्या माध्यमातून देखील. 47 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र प्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. गोलंदाज निलेश कालेकर यांच्या माध्यमातून नक्कीच कॅप्टन आहेत. लेग बाईजच्या स्वरूपात ही एक धाव असेल पंच आम्हाला इशारा करतायत. लेग बाईज आहे. सकाळचं सत्र सुरू आहे आता मात्र दुपारचं सत्र सुरू होईल. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मॅच टाइम आहे. झेलची संधी. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हाता लागेल सोनिवली टीमला. थँक्यू. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच निलेश कालेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते उर्फ पेट्रोल भाई, ज्यांच्या नावाचं एक गीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. त्यांची जी स्पर्धा आहे जयबजंग चषक, या स्पर्धेचे सर्व नक्कीच निलेश कालेकर पाहायला मिळतात. इथे माझा आउटसाइड एज आहे. गलीमधून चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आलाय. प्रथम सत्र इथे समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती आणि 53 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जय बजरंग मानखिली टीमला. तर चला नाणेफेकीसाठी या.
तर त्याच दरम्यान सन्माननीय दिनेश कोटारकर साहेबांचं देखील आगमन झाले टायगर. तर या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर या नाणेफेकीसाठी ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड विपक्ष न्यू स्टार मानकिवली. तर सन्माननीय दिनेश कोटारकर साहेबांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती. तर नक्कीच टायगर गावचं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. ऑलराऊंडर खेळाडू. तर या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर सन्माननीय देव भोईर यांना देखील विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती. देव भोईर उर्फ परमेश माळी आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. तर नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाचे कर्णधार न्यू स्टार मानकिवली विपक्ष ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड. नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर नाणेफेकीचा गोल केला जाईल. सन्माननीय अनिल भोईर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर सन्माननीय अनिल भोईर साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्याच दरम्यान सन्माननीय शंकर भोईर वरिष्ठ नागरिक मानकिवली गाव यांना देखील मी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. तर सन्माननीय मनोहर माळी साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती. ज्येष्ठ नागरिक मानकिवली गाव. तर बघा खरवई जुवेली मानकिवली कोणी ग्रामस्थ मंडळ ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असाल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 52 धावा धावफलकावरती लावलं गेलं. 53 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. जेव्हा सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल तर मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल द व्हॉइस ऑफ मुरबाड दीपवीर बिराडे. धाव जय बजरंगी जय शक 2021. सन्माननीय श्री नामदेवजी मराठे आणि त्याचबरोबर शंकरजी भोईर मान्यवरांचे शुभागमन झालंय. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि मंचाची शोभा वाढवायची. त्याचबरोबर मनोहरजी माळी यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. खरवई गाव असेल, जुवेली गाव असेल, त्याचबरोबर मानकिवली गाव असेल, उपस्थित सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांचं पुरुष एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. थँक्यू. ओमकार ज्यांचा आवाज तुम्ही या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये ऐकत होता. चांगलं समालोचन जे नेहमी करत असतात या विभागामध्ये. 53 इज द टार्गेट. 53 धाब्याचं लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलं. ते म्हणजेच बजरंगी मानकिवली टीमच्या समोर बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये 52 52 धावा स्कोर कार्ड करते उभारल्या टीम सोनिवली संघानं. आणि 53 धाब्याचं लक्ष या मॅचच्या सेकंड इनिंग मध्ये चेस करायचंय. 53 धाब्याचं लक्ष इथे गाठाचं विजय करता ते म्हणजे बजरंगी मानकिवली संघाला. यजमान संघ एका बाजूला इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहतायत. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या सेशन मध्ये. पहिला सामना थ्रिलिंग होता. हा सामना देखील प्रेक्षकांकरता पर्वणी असेल, मेजवानी असेल. रफ अँड टफ मॅच. ठस्सन क्रिकेट काय असतं, चुरस क्रिकेट काय असतं ते प्रेक्षकांना एन्जॉय करू शकतील. सामना स्टार्ट होतोय. सेकंड इनिंग दुसरं सत्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रगती पथावरती. स्ट्रायकिंग गेअरवरती आहेत बॅट्समन वैभव, त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायक गेअरवरती बॅट्समन प्रशांत आणि बॉलिंग ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1चं पहिलं षटक घेऊन कॉमेडी बॉक्स कडून तयार होत असताना बॉलर तुषार 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन विशेप मध्ये इथे फिल्डिंग सज्ज केली. या मेन अंपायर फिरोज खान सर सिग्नल लेट्स प्ले. 53 धाब्याचं लक्ष मॅच मध्ये.
पहिलाच बॉल राऊंड विकेट उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला तिथे कॅच ड्रॉप. हरेश होते त्या ठिकाणी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण सडनली हा चेंडू त्यांच्या हातातून निसटून जातो आणि पहिल्याच बॉलवरती मैदानामध्ये जीवदान मिळालंय ते म्हणजे फलंदाज वैभवला. एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. मेन बार सिग्नल इट इज अ बीमर वेस्ट ऑफ हाईट. कमरेपेक्षा जास्त उंची होती या बॉलला आणि तेच तिथे दाखवून देत असताना कल्याण ग्रामीणची आणबान निशान फिरोज खान सर. बार सिग्नल इट इज बीमर बॉल आणि त्यानंतर इशारा इथे ऑन झाला तो फ्रीड बॉलचा. फ्रीड बॉल वरती क्रॉस बाटे स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न ब्लाइंड सिग्नल तो बाट पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल जी उचली अपेक्षित होती स्ट्रायकिंग एअरमध्ये बॅट्समन प्रशांतला ती उचली या बॉलवरती मिळाली नाही आहे. विकेट किपर संदीप चांगलं कार्य करत असताना लोबो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न एसडीज बॅटची कडा आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये संदीपने टिपलेला हा झेल मॅच मध्ये संपला. बॅट्समन प्रशांतचा खेळ पहिला हादरा पोहोचला बॅटिंग करणाऱ्या बजरंगी मानकेवली टीमला. बिग विकेट डाऊन बिग लॉस. प्रयत्न होता बॅट्समन प्रशांतचा पण बारची लिडिंग एज घेतली. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरच्या भूमिकेत संदीपने हा झेल तिथे टिपला. बीमर बॉल नंतर कमबॅक करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलर तुषार चांगली बॉलिंग पहिली विकेट फिल्डिंग करण्याला सोडली टीमच्या खात्यात पहिलं सांघिक सुयश आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होत आहेत. बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन मंथन. टीमची टोटल स्कोरवरती पाहायला मिळते 2 धावा 2 रन ऑन द बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक राऊंड विकेट. यावेळेला ऑन साइडला टर्न केला हा बॉल वाटिश लांगोरला फिल्डर डीप मधून खूप वेगवान थ्रो तिथे देत असताना चांगली फिल्डिंग मिळेल ती फक्त एकच धाव बॅट्समन मंथनला. इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खाता या सिंगल धावेनं त्यांचा मॅच मध्ये खुलं झालाय. टीमची टोटल झाली आहे 3. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग बॉल अवेत बॅकवर्ड्स करू लागला फिल्डर बॉलच्या खाली चांगलं जजमेंट. आता देखील इथे झेल टिपला गेलाय फलंदाज बाद होतोय वैभव टीमला पोहोचलाय हा दुसरा धक्का. टीमची इनर बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जात आहेत रोहित बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेला हा चेंडू पायात होता फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटमॅनच्या साह्यानं खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय. बॉल सरळ निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. चौकारानं पहिल्या षटकाचा शेवटी ते गोड करत असताना बॅट्समन मंथन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतीये 2 विकेटच्या नुकसानामध्ये 7 धावा 7 रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. तर वेदा 11 एरनझाड या टीमच्या वतीनं सोनेली टीम करता शुभेच्छा येतात. थँक्यू. सेकंड ओव्हर दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती संदीप येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक 3 फील्ड सेकंड पॉवर प्ले मध्ये तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. डीप मध्ये मिडिकेट वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला 3 फिल्डर
आउटसाइड 30 यार्ड सर्कल सीमांचं रक्षण करत असताना बाउंड्री सेव्हिंग एरियाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना बॉलर संदीप पहिलाच बॉल कमी गतीचा यस इट इज लाऊड अपील केलं गेलं पंचांकडे पण डेफिनेटली पंच ते दाखवून देतात बॉल ब्रश कुठे झाला आणि त्यानंतर हा सिग्नल देतो बॅट्समन सेफ डॉट बॉलला स्पेलला सुरुवात करत असताना बॉलर संदीप चांगली बॉलिंग ह्या वेळेला धीम्या गतीचा हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ब्लास्ट षटकार हा षटकार इथे येतो बॅट्समन रोहितच्या बॅट मधून टीमचे टोटल झाले आतापर्यंत 13 ह्या वेळेला वेस्ट ऑफ हाईट खराब बॉल लॉंग स्टॉप रिझनला बॉल सीमा पार अंपायर सिग्नल इट इज अ बीमर नो +4 एकूण धावा येतील या बॉल वरती 5 तुम्ही डिफेंड करत असता एक्स्ट्रा रन वरती तुम्हाला अंकुश लावावा लागतो फ्रीड बॉल वरती देखील खराब कामगिरी अँड अंपायर सिग्नल इट इज वाईड रिदम चुकलाय त्या ठिकाणी गोलंदाजाचा पुरेसी राहिली नाही कंट्रोल राहिलं नाही स्वतःच्या बॉडी बॅलन्स वरती फॉलो थ्रू खराब होता वाईड बॉलचा इशारा अँड फ्रीड कॉल मेंटेन ठेवलाय फ्रीड कॉल कंटिन्यू ठेवलाय तो म्हणजे अंपायर धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर अंपायर फिरोज खान सर यांनी आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये स्कोर कार्ड वरती धाबा सध्याच्या घडीला एकूण अंकित होत आहेत त्या म्हणजे 19 स्ट्रायकिंग मध्ये बॅट्समन रोहित साठी हा बॉल या वेळेला देखील लेग स्टिक सोडून जातोय दिशा खराब असली क्रिकेट मधली की तुमची दिशा व्हायला वेळ उशीर लागत नाही आणि ती दशा सध्याच्या घडीला खराब झाली आहे बॉलर संदीपची आणखीन एक एक्स्ट्रा रन बॅटिंग करणाऱ्या बजरंगी मानकेवली टीमच्या खात्यामध्ये टीमची टोटल या एक्स्ट्रा रन नंतर स्कोरबोर्ड वरती 20 धावा फीड बॉल लोवर फुल टॉस मिडलिंग करता आला नाहीये चांगली फिल्डिंग वैभवची वाटेश लॉंग ऑफला मिळेल ती फक्त बॅट्समन रोहितला 1 रन टीमची टोटल या एका धाब्याने स्कोर कार्ड वरती पुढे सरकते 21 रन ऑन द बोर्ड 21 धावा धाव फलकावरती स्ट्राईक इथे रोटेट होतीये स्ट्राईक मध्ये बॅट्समन मंथन यावेळेला लोवर फुल टॉस गॅप पिक केली आहे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल सरळ निघून जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर दी रोप मंथनच्या बॅट मधून येतोय हा चौकार वर मंथनने आणखीन एक चौकार लगावला तर कुमार नवले यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या बॅट मधून येतो हा लागोपाठचा दुसरा चौकार टीमची टोटल 4 धाब्याच्या साथीने पुढे सरकते आणि चौकाराने संघ पुढे सरकल्या बजरंगी मानकिवली आणि स्कोर कार्ड वरती धावा या चौकाराच्या साथीने पाहायला मिळत आहेत 25 धावा धाव फलकावरती संजयजी कराळे यांचं शुभ आगमन विनंती आहे विराजमान व्हायचं ह्या वेळेला गती कमी केली बॉलच्या लाईन पासून दूर होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर हा फटका इम्प्लिमेंट करायचा होता टायमिंग इथे जुळलं नाही आणि सरळ बॉल जाऊन आदला थापाड वरती इट इज अ डॉट डिलिव्हरी हा डॉट बॉल चांगला बॉल या वेळेला आपण पाहतोय बॉलर संदीपच्या माध्यमातून या वेळेला लोवर फुल टॉस आणि लोवर फुल टॉस बॉल पाठवून दिलाय फुल पेस ऑफ द बॅट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधून द फेवम फटका षटकार त्यानंतर या षटकामध्ये वेगानं धाबा आले आणि 2 षटकांची अंती बजरंगी मानकेली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 15.50च्या सरासरीने सध्याच्या घडीला 31
31 या आकड्यावरती 18 बॉल अजूनही 22. 22 धाब्याची आवश्यकता. 7.33 धाब्याची सरासरी. उर्वरित 3 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची आहे. पहिलं षटक चांगलं राहिलं होतं तुषारचं. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये 7 धावा. त्यानंतर संदीप याने जे दुसरं षटक हाताळलं महागडी गोलंदाजी आणि मॅच मध्ये कमबॅक करतीये. 53 धाब्याचं लक्ष चेस करत असताना टीम बजरंगी मानकेवली सेकंड स्पेल मध्ये येत आहेत तुषार. पहिलाच बॉल फुलर लेंथ बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दैदिप्यमान कामगिरी. बॉडी स्टान्स सावरत असताना पहिल्याच सेक्शन मध्ये बॉलला थांबवलंय बॉलर तुषारनं. चांगली बॉलिंग इथे करत असताना तुषार मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये देखील चांगली कामगिरी त्याची राहिली होती. या बलीला लो व फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय आणि बॉल सरळ निघून चालला बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदण करत सीमारेषा पार हा चौकार. चौकारानंतर टीमची टोटल पुढे सरकती आहे. धावा फलकावरती 35. यावेळेला ऑन साइडला बेगिट केलाय पुलचा अप्रतिम फटका. बॉल सरळ निघून जातो मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करणारे बॅटिंग सध्याच्या घडीला बॅट्समन मंथन आणि त्याचबरोबर बॅट्समन रोहितच्या वतीनं. बाखुट येऊन शॉर्ट ऑन टॅपचा फटका अलंग टू द कार्पेट स्क्वेअर लेगला बॉल फिल्डर बॉल वरती चांगली फिल्डिंग डीप मधून चांगला थ्रो देत असताना स्ट्रायकिंग येणे वरती मिळते फक्त एकच धावाने. एका धाव्याने संघ पुढे सरकतो बजरंगी मानकिवली. टीमची टोटल या सिंगल धाव्याने स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 42. 42 धाबा धावफलकावरती. या बलीला शॉर्ट बॉल पुलचा फटका इथे फसला. फिल्डर बॉलच्या खाली येतो मिड विकेटला. कॅच तिथे पकडली आहे. फलंदाज बाद होतोय. तिसरी विकेट तुषारच्या खात्यात. हा तिसरा हादरा पोहोचलाय बजरंगी मानकेवली टीमला. बॅट्समन बाद होतोय मंथन. या वेळेला शॉर्ट बॉल बट पिचिंग लेस्टिकच्या बाहेर आहे ना बाहेर फिरोज खान जर सिग्नल इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे ऍड झाली आहे बजरंगी मानकेवली टीमच्या खात्यात आणि एका धावेनं संघ पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला अंकित होत आहेत एकूण 43 धावा. या वेळेला ऑन साइडला प्रॉपर टायमिंग शॉट कडक साऊंड बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. चला ड्रिंक्स ब्रेक होणार नाही मॅच कंटिन्यू करायची आहे. षटकारानंतर धावसंख्या झाली आहे 49. 49 धावा धावफलकावरती 4 धावेची आवश्यकता. औपचारिकता फक्त शिल्लक या मॅच मध्ये. प्रोसिजर रिक्वायर्ड आणि त्या प्रोसिजर कंप्लीट करत असताना टीम सोनिवली फायटिंग टोटल फलकावरती लगावली होती. बट दुसऱ्या षटकामध्ये जिथनं सामन्यामध्ये शिरकाव केला बजरंगी मानकेवली टीमनं सामना सोडायला अजूनही तयार नाही. बॅट्समन रोहित त्याच्या बॅट मधून येतोय हा डावाचा तिसरा षटकार आणि दिलखेच बॅटिंग इथे करत असताना यजमान संघाची दर्जेदार कामगिरी घरच्या मैदानावरती या मॅच मध्ये. 12 बॉल 4 धावेची आवश्यकता. थोडं फास्ट केला फिल्डिंग करणारी सोनिवली टीम. $49 ऑन द बोर्ड ऑफ द 3 ओव्हर. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या आहे 49. बाकफुट होती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाही. या बॅटच्या टोइंट वरती आदलला हा बॉल. त्यानंतर सरळ जातो विकेट किपर संदीप यांच्या हातामध्ये. या वेळेला बॅटची लिडिंग एज विकेट किपर बॉलच्या खाली
कॅच इथे पकडली आहे. आणखीन एका फलंदाजाला व्हावं लागेल बाद आणि या बलीला पोहोचतो 14 धक्का. बॅटिंग करणाऱ्या बजरंगी मानकेवली टीमला बिग विकेट डाऊन, बिग लॉस. मोठ्या स्ट्रोकनं फटका सजवायचा होता, सामना संपवायचा होता बॅट्समन नरेंद्रला, पण त्याला अपयश आलं. योगेशच्या खात्यामध्ये हे सुयश आणि सध्याच्या घडीला हा 14 धक्का इथे पोहोचला बॅटिंग करणाऱ्या बजरंगी मानकेली टीमला. पण 10 बॉलला तर आवश्यकता आहे 4 धाबेची. न्यू बॅट्समन अमर ऑन स्ट्रायकिंग एंड. ह्या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा मानस तिथे, पण स्क्वेअरली कंपार सिग्नल बॅट्समन इज सेफ. अगदी एसट्यांचा वेध घेतला होता गल्लीच्या फिल्डरनं, तोपर्यंत रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला तो म्हणजे फलंदाज रोहित. एक धाव टीमच्या खात्यामध्ये 50 धाबांचं अर्धशतक फलकावरती झलकावत असताना टीम बजरंगी मानकेवली चांगली कामगिरी या मॅच मध्ये. 3 धावेची आता या मॅच मध्ये आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 9. स्ट्रायकिंग एंडवरती मॅन इन फ्रॉम रोहित. या बलीला बागफुट होती, पुन्हा पिच फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय, मिळाली त्या फक्त 2च धाबा. बाउंड्री रूपच्या नजदीक त्यानं चेंडूला अडवलंय. चांगला थ्रो देत असताना 2 धाब्याने संघ पुढे सरकतो. 52 ऑन द बोर्ड. 52 धाबा दाफलकावरती. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे ही एकदा विजय करता करावीच लागेल. यावेळेला विषयमध्ये फटका सजवलाय आणि बॉल सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. वाईट इज लॉंग ऑन क्लिअर करत असताना बॅट्समन रोहितच्या बॅट मधून येतोय हा विजयी चौकार. भल्या भल्यांच्या झाल्या बदक्या